नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वराज्य प्रबोधिनीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मागच्या लेक्चरमध्ये किंवा मागच्या सेशनमध्ये आपण चालू घडामोडीचा ओव्हरऑल अप्रोच बघितलेला होता आणि त्यातले 13 वेगवेगळे उपघटक बघितलेले होते. आता इथून पुढे साधारणतः 13 व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या 13 उपघटकांचं ॲनालिसिस बघणार आहोत. हे ॲनालिसिस बघत असताना आपण 2020च्या आधीच्या प्रश्नपत्रिकांमधलं ॲनालिसिस बघणार आहोत आणि त्याच्यातून ट्रेंड आणि अप्रोच जो आहे तर तो समजून घेणार आहोत, राईट. आणि त्याच्यानंतर त्या प्रत्येक उपघटकासाठी आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, आपला अप्रोच काय असला पाहिजे, तर त्याची समअप करणार आहोत. लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, आपल्याला इनपुट आउटपुट रेशो जो आहे तर तो मेंटेन करायचा आहे. चालू घडामोडीमधलं इनपुट देत असताना ते नेमकं काय द्यावं, मॅगझिनमधलं किंवा इयरबुकमधलं वाचन करत असताना ते नेमकं काय वाचावं, तर या सगळ्या गोष्टींची सविस्तर स्वरूपात चर्चा आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे. आणि तुम्ही म्हणताय की कंटेंटवरती फोकस करा, पण मला असं म्हणायचं आहे की कंटेंटपेक्षाही महत्त्वाचं अप्रोच महत्त्वाचं आहे, बरोबर. अप्रोचसह कंटेंटवरती तुम्ही फोकस करायला सुरुवात कराल ना, तर तुम्हाला असं लक्षात येईल की तुम्हाला कमी इनपुट देऊन देखील चांगलं आउटपुट जे आहे तर ते चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये मिळू शकतं. नाहीतर मला म्हणायला सोपंच आहे ना की मटेरियल मी भरमसाठ देतो 200-300 पेजेसचं दर महिन्याचं आणि त्या मटेरियलवरती प्रोसेसिंग करा आणि ते मटेरियल वाचा. पण आपल्याला फक्त तेवढं करायचं आहे का, हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. आपल्याला फक्त तेवढ्या त्या मटेरियलवरती अवलंबून राहायचं नाहीये, तर त्याच्याही पुढं थोडंसं जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि ते जात असताना त्या मटेरियलमधलं नेमकं न्यूज सिलेक्शन कसं करायचं आहे तर ते आपल्याला या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून लक्षात घ्यायचं आहे. सो चालू घडामोडी प्रश्नपत्रिका विश्लेषण करणार आहोत आपण, आणि त्यातला पहिला टॉपिक जर का आपण लक्षात घेतला तर तो आहे आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि चर्चित आंतरराष्ट्रीय संघटना. ठीक, आता हे दोन वेगवेगळे टॉपिक आहेत, हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. आंतरराष्ट्रीय घडामोडी म्हणजेच इंटरनॅशनल करंट अफेअर्स, आणि त्याचबरोबर चर्चित आंतरराष्ट्रीय संघटना. मी तिथे एक शब्द वापरलेला आहे, चर्चित आंतरराष्ट्रीय संघटना. तशा तर बऱ्याच आंतरराष्ट्रीय संघटना आहेत, पण सध्या चर्चेत आलेल्या कोणत्या आहेत? फॉर एक्झाम्पल, रशिया वर्सेस युक्रेनमुळे नाटो चर्चेत आलेलं होतं. त्यांनी 2022 मध्ये एका प्रश्नपत्रिकेमध्ये नाटोवरती त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता. इंडियन ओशन रिम असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन ही संघटना चर्चेत आलेली होती, तर त्यांनी त्याच्यावरती प्रश्न विचारलेला होता. सो अशा ज्या आंतरराष्ट्रीय संघटना या चर्चेत येत आहेत तर त्याच्यावरती प्रश्न. सो याच्यावरती नेमके प्रश्न कसे विचारले जात आहेत तर ते आपण बघूयात आणि त्याच्यातून काही मुद्दे समअप करण्याचा प्रयत्न करूयात. पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय घडामोडी घेऊयात आणि हे सगळं ट्रेंड ॲनालिसिस झाल्यानंतर मी तुम्हाला 2021, 22 आणि 23 राज्यसेवा, कंबाईन, ग्रुप बी आणि सी ह्याचे सगळ्याचे पेपर त्या ठिकाणी दाखवतो की त्याचं सेपरेट ॲनालिसिस करून हे जे आपण ॲनालाइज केलं ते आपल्याला तिकडं कुठं सापडतंय का तर ते पण बघायचं आहे. म्हणजे पॅरलली आपला एक भाग जो आहे तर तो अशा प्रकारच्या ॲनालिसिसचा असणार आहे आणि दुसरा भाग जो आहे तर तो कंटेंटवरचा असणार आहे. कंटेंटवरचे व्हिडिओ जे आहेत तर ते पण सायमल्टेनियसली आपण टाकायला सुरुवात करणार आहोत. पण तुम्ही फक्त कंटेंटवरती फोकस करू नका, कंटेंट बघत असताना हे व्हिडिओ जे आहेत तर ते पण लक्षात ठेवा. आणि हे व्हिडिओ जे आहेत तर ते विनाकारण लेंदी, विनाकारण लॉंग आपण करणार नाही आहोत, तर आपण पर्टिक्युलरली त्या प्रश्नाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत की काय त्यांचा अप्रोच आहे ते. बघा, आता या ठिकाणी खालील कथने लक्षात घ्या. आणि 2017 मध्ये इराणी राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांच्या हस्ते चहाबहार बंदराच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं आणि मोक्याच्या चहाबहार बंदराच्या कामकाजाबाबत भारताद्वारे कृती करण्यात आली आणि सीमा क्षेत्राच्या बाहेर बंदर बनवण्याची भारताची ही पहिली वेळ होती. लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, भारत आणि भारताच्या शेजारील राष्ट्र आणि त्याच्यामध्ये भारत असं काहीतरी कोऑपरेशन करत असेल तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जातोय. आपण परत कधीतरी डिस्कस करूयात स्ट्रिंग ऑफ पर्ल्स नावाची संकल्पना. तर त्या स्ट्रिंग ऑफ पर्ल्सला काउंटर म्हणून भारतानं त्या ठिकाणी ग्वादर नावाचं पोर्ट जे डेव्हलप केलं जाते पाकिस्तानमध्ये चायनाद्वारे, तर त्याला एक काउंटर स्ट्रॅटेजी म्हणून चहाबहार इराणमधलं पोर्ट जे आहे तर ते डेव्हलपमेंट करण्यासाठी घेतलेलं आहे. त्याच्या खोलात जात नाही मी, पण इथून लक्षात ठेवा, भारतानं अशा प्रकारचं कोऑपरेशन 2022 मध्ये किंवा 23 मध्ये कुठल्या देशाबरोबर केलेलं असेल तर ते बंदर आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. बघा, खालीलपैकी इराणच्या महिलांसंदर्भात 2019 मध्ये कोणता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला? सो लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, इंटरनॅशनल लेवलला एखाद्या देशामध्ये अशा प्रकारची नागरी चळवळ चाललेली असेल किंवा एखाद्या देशामध्ये
त्या देशामध्ये तिथल्या नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारचे हक्क प्रदान करण्यासाठी काही इनिशिएटिव्ह घेतलेली असतील तर त्याच्यावरती प्रश्न जे आहेत तर ते विचारले जातील आणि ते प्रश्न या कंटेक्स्टमध्ये विचारले जातील. मग आता तेव्हा फुटबॉल पाहण्यासाठी स्टेडियममध्ये महिलांना जाण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला म्हणून त्यांनी तो प्रश्न विचारला, पण याच्या बॅकग्राऊंडमध्ये जर का जायचा प्रयत्न केला तर आपल्याला असं लक्षात येईल की यापूर्वी देखील जेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की जेव्हा इराणमध्ये महिलांना ड्रायव्हिंग लायसन्सचा अधिकार प्रदान करण्यात आलेला होता तेव्हा देखील MPSCनं त्याच्यावरती प्रश्न जो आहे तर तो विचारलेला होता. वळूयात नेक्स्ट क्वेश्चनकडे. बघा, भारताच्या परराष्ट्र धोरणापैकी पूर्वलक्षी कृती धोरणासंबंधी विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं विचारलेलं आहे. म्हणजेच काय तर आपल्याला असं लक्षात येईल की भारताची ॲक्ट ईस्ट पॉलिसी आहे तर त्या ॲक्ट ईस्ट पॉलिसीवरती त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. आता त्यावेळी काहीतरी ॲक्ट ईस्ट पॉलिसीबद्दल चर्चेत होतं त्यामुळे त्यांनी तो प्रश्न विचारलेला आहे. थोडासा अवघड कॅटेगरीतला प्रश्न लक्षात घेता येईल. त्यानंतर बघा, अयोग्य विधान ओळखा. आता इथं अयोग्य विधान बघायचं आहे. बघा, प्रथम जागतिक सायबर स्पेस परिषद लंडन येथे 2011 मध्ये आयोजित करण्यात आली. चौथी जागतिक सायबर स्पेस परिषद बुडापेस्ट येथे 2015 मध्ये आयोजित करण्यात आली. पाचवी जागतिक सायबर स्पेस परिषद दिल्ली येथे 2017 मध्ये आयोजित करण्यात आली. प्रश्न बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येते 18च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे, पण 17 मध्ये घडलेल्या परिषदेवरती प्रश्न आलेला आहे. ती परिषद दिल्ली या ठिकाणी घडलेली होती, पार पडलेली होती. तर ती परिषद 5व्या क्रमांकाची होती तर चौथी कधी पार पडली आणि पहिली कधी पार पडली हे विचारलेलं आहे. म्हणजे थोडक्यात लक्षात येते का तुम्हाला, ह्या दोन्ही मुद्दे जे आहेत तर ते स्टॅटिक आहेत. याला पॅरलल जाणारा तुम्हाला प्रश्न सांगू का मी, G20 बाबत आपण असं विचार करू शकतो. G20 परिषद यावर्षी भारतामध्ये पार पडली तर याच्या पूर्वीची कधी पार पडलेली होती आणि पहिली कधी पार पडलेली होती. आपण जे मागच्या लेक्चरमध्ये स्टॅटिक जनरल स्टडीज आणि डायनॅमिक जनरल स्टडीज असं लिंकिंग बघितलं की एखादी घटना घडलेली आहे तर त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये ते जाण्याचा प्रयत्न करतायत, त्याच्या कोर कंटेंटमध्ये ते जाण्याचा प्रयत्न करतायत. त्याच पद्धतीनं एखादी परिषद असेल, एखाद्या त्या ठिकाणी संघटनेची बैठक असेल तर ती पार पडलेली असेल तर त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये देखील ते जाण्याचा प्रयत्न करतायत. 18ला 17मध्ये भारतात एखादी परिषद पार पडलेली आहे त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. सो 24ला 23मध्ये भारतामध्ये एखादी परिषद जी पार पडलेली आहे त्याच्याबद्दल प्रश्न विचारला जाईल, पण तो विचारला जात असताना त्याच्या आधीची परिषद आणि पहिली परिषद या दोन गोष्टी ज्या आहेत तर त्या इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. माझ्या दृष्टिकोनातून चालू घडामोडीचं क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस इतकं महत्त्वाचं आहे की ते आपल्याला खूप चांगले व्हॅल्युएबल इन्साईट आणि प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो त्याच्याबद्दलचं गायडिंग फोर्स म्हणून काम करतायत. लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. पहिल्यांदा ट्रेन चालवलेली होती तेव्हा पण महिलेवरती, पहिली ट्रेन चालवणारी महिला कोण असा प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि पहिल्यांदा जेव्हा ST महामंडळाची बस चालवली तेव्हा पण त्यांनी ग्रुप Bच्या 5 नोव्हेंबरच्या आत्ता झालेल्या 2023 मधल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. म्हणजेच थोडक्यात काय आहे, त्यांचा साचा सेम आहे, त्यांचा अप्रोच सेम आहे, त्याच अप्रोचवरती आपल्याला काम करायचं आहे. म्हणजे चालू घडामोडीचं कमी इनपुटमध्ये आपल्याला चांगलं आउटपुट आणता येईल. कमी इनपुट म्हणजे काहीतरी हे घ्या, हेच इम्पॉर्टंट आहे, हेच वाचा असं नाही. मुद्दा काय आहे, तुम्ही आयोगाला ट्रॅक करण्याचा प्रयत्न करा, आयोगाला तुम्ही समजून घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होऊ शकेल. पुढचा क्वेश्चन बघा, उत्तर कोरियाने इतक्यात हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केली. राज्यसेवा 2016चा क्वेश्चन आहे. आता नॉर्थ कोरियानं हायड्रोजन बॉम्बची चाचणी केलेली आहे, पण खाली स्टेटमेंट देत असताना त्यांनी हायड्रोजन बॉम्बबद्दल स्टॅटिक स्टेटमेंट विचारलेली आहे. उदाहरणार्थ, तो अणुबॉम्बपेक्षा दुप्पट विध्वंसक असतो का? न्यूट्रॉन बॉम्बने वित्तहानी होते परंतु प्राणहानी अधिक, वित्तहानी कमी होते परंतु प्राणहानी अधिक होते. म्हणजे हे स्टेटमेंट दिलेले आहेत. म्हणजे असे वेपन्स फॉर मास डिस्ट्रक्शन जर का चर्चेत आलेले असतील तर त्याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकेल. म्यानमारमध्ये 2015च्या निवडणुकीनंतर लष्करी अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय संसदेत किती टक्के जागा स्वतःकरताच राखून ठेवलेल्या होत्या? आता या प्रश्नातून आपल्याला काय लक्षात येईल, भारत आणि भारताचे जे शेजारील राष्ट्र आहेत तर त्या शेजारील राष्ट्रामध्ये जे काही सत्ता बदल होत आहेत तर ते सत्ता बदल आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. मग रिसेंटली आपल्याला श्रीलंकेमध्ये सत्ता बदल झालेला दिसतो किंवा नेपाळमध्ये सत्ता बदल झालेला दिसतो, म्यानमारमध्ये सत्ता बदल झालेला दिसतो.
सो हे सगळे सत्ता बदल जे आहेत तर ते आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचे ठरतात. मग तिथले राष्ट्राध्यक्ष बदलले काय किंवा तिथले प्राईम मिनिस्टर बदलले काय, सो आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं ठरतं. भारत आणि भारताची शेजारील राष्ट्र ही आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहेत. त्यांच्याबरोबर होणारा करार जसा महत्वाचा आहे तसंच त्यांच्या राष्ट्रामध्ये होणारे सत्ता बदल देखील महत्वाचे आहे. ठीक, त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा बघा. तुलसी गब्बार्ड या अमेरिकन प्रतिनिधीगृहात निवडून येणाऱ्या प्रथम हिंदू महिला आहेत आणि कुवैती नॅशनल आर्मी गार्ड तर्फे त्यांना सन्मानित करण्यात आलेले. म्हणजे एक व्यक्तीबद्दल प्रश्न विचारलेला आहे आणि पर्टिक्युलरली त्या व्यक्तीबद्दलची माहिती इकडे विचारलेली. व्यक्ती कशी आहे, भारतीय वंशाची. म्हणजे या 2013च्या राज्यसेवेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जो करंटचा प्रश्न विचारलाय त्यातून तुम्ही काय त्या ठिकाणी बोध घेणार आहात, तर एखादी भारतीय किंवा भारतीय वंशाची व्यक्ती जर आंतरराष्ट्रीय स्तरावरती कुठल्या तरी देशाची राष्ट्राध्यक्ष होतीये किंवा कुठल्या तरी देशामध्ये कुठल्या तरी पदावरती विराजमान होतीये तर त्यांच्यावरती प्रश्न येणार आहे. सो याच्या दृष्टिकोनातून प्रोबॅबल कोण कुणावरती प्रश्न येऊ शकतोय, ऋषी सुनक यांच्यावरती प्रश्न प्रोबॅबली येऊ शकतो 100%. गेटिंग इट. सो मला हे अप्रोच जे आहेत तर ते घेऊन तुम्हाला पुढे जायचंय, म्हणून मी कंटेंटवरती फोकस आत्ता करत नाही, आधी फोकस अप्रोचवरती करतोय. बघा, पुष्पकमल दहल उर्फ प्रचंड इतक्यात बातम्यांमध्ये होते, त्यांच्याबाबत काय खरे नाही. नेपाळमध्ये सत्ता बदल झालाय. PSI पूर्व 2016ला त्यांनी पुष्पकमल दहल यांच्याबद्दल डिटेल क्वेश्चन विचारलेला आहे. नेपाळमध्ये संविधानाची निर्मिती प्रक्रिया झाली तर त्यांनी नेपाळच्या संविधानाबद्दल अगडबगड जोडायला वाला हा प्रश्न विचारलेला आहे. नेक्स्ट मुद्दा बघा. विद्यादेवी भंडारी, अगेन त्याच लाईनवरती तुलसी गब्बार्ड यांच्यासारखं नेपाळच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. विद्यादेवी भंडारी या नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या अध्यक्ष आहेत आणि विद्यादेवी भंडारी अगोदर संरक्षण मंत्री होत्या. म्हणजे मगाचा जो मुद्दा होता भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये होणारे सत्ता बदल, आता त्या मुद्द्याला मी पुढे घेऊन जातो की तिथं त्या एखाद्या राष्ट्राध्यक्ष किंवा त्या ठिकाणी पंतप्रधान पदावरती विराजमान असलेली व्यक्ती ही कुठल्या पक्षाची आहे, त्या व्यक्तीने आधी कुठली पदं भूषवलेली आहेत, हे पण थोडंसं बघणं या ठिकाणी गरजेचं ठरतं. बघा, गुलेन चळवळीचे नेते फेतुल्ला गुलेन यांचा जन्म डॅशमध्ये झाला. कुठं झाला असं विचारलेलं आहे. बरोबर, सेंट्रल एशियन रिपब्लिक या ठिकाणी सगळे दिलेले आहेत. ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान किंवा किर्गिझिस्तान, सगळे स्थान जे आहेत तर ते आपण जनरली सेंट्रल एशियन रिपब्लिक म्हणून कन्सिडर करतो. सो या ठिकाणी एखादं नागरी चळवळ चालू असेल कुठल्या तरी हक्कांसाठी तर त्या चळवळीचे नेते इम्पॉर्टंट आहेत, हे आपल्याला यातून कळतं. कंबाईन मुख्य परीक्षा पेपर 1 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. बघा, इतक्यात जर का सत्ता बदल झालेले असतील तर सत्ता बदल अगडबगड जोडायला वाला हा प्रश्न विचारलेला आहे. बेस्ट एक्झाम्पल आहे की कशा पद्धतीनं अनेक न्यूज ॲसिम्युलेट करून MPSC या ठिकाणी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करते. नेक्स्ट बघा, सामरिक सहकार्यासाठी लेमोआ करार कोणत्या 2 देशांदरम्यान पार पडला. भारतानं जर का कुठला करार केलेला असेल तर तो करार इम्पॉर्टंट आहे. आत्ता रिसेंटली खास करून सामरिक सहकार्य किंवा स्ट्रॅटेजिक कोऑपरेशनच्या दृष्टिकोनातून असेल. व्यापारासंबंधीचे करार आपण तिकडे आर्थिक आणि सामाजिक विकासमध्ये बघूयात. बघा, जर्मनीचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली, STI 2016ला आलेला प्रश्न. लेमोआ म्हणजे काय, क्वेश्चन पेपरचं अनालिसिस बघा. तिकडं काय विचारलेलं आहे, मगाशी लेमोआ करार कुठल्या 2 देशांमध्ये झाला आणि इकडं काय विचारलेलं आहे, लेमोआ म्हणजे काय. बघा, लॉंग एक्सचेंज मेमोरंडम ऑफ ॲग्रीमेंट, लॉंग एक्सपर्ट मेमोरंडम ऑफ ॲग्रीमेंट, लॉजिस्टिक एक्सपोर्ट मेमोरंडम ऑफ ॲग्रीमेंट आणि लॉजिस्टिक एक्सचेंज मेमोरंडम ऑफ ॲग्रीमेंट. क्लोज इंटरवलमध्ये बदलणारे पर्याय आहेत. लक्षात येते का तुम्हाला, जेव्हा असा फुल फॉर्म वगैरे विचारला जातोय क्लोज इंटरवलमध्ये बदलणारेच पर्याय आहेत. मी तुम्हाला हेच मुद्दे 2020च्या 21च्या 22च्या आणि 23च्या प्रश्नपत्रिकांमध्ये दाखवणार आहे. मग तुम्हाला लक्षात येईल की हे कसं नेमकं ट्रॅकिंग होतंय किंवा कसे प्रश्न जे आहेत तर ते रिपीट होताना दिसत आहेत. चर्चित आंतरराष्ट्रीय संघटना बघा, NSG न्यूक्लिअर सप्लायर ग्रुप नावाची संघटना जी आहे तर ती चर्चेत आली तर त्यांनी परमाणु पुरवठादार गटाबद्दल प्रश्न विचारलेले दिसतात. बघा, सुरुवातीला किती सरकार होती, आत्ता 2019ला प्रश्न आलाय तर 18 मध्ये किती सदस्य आहेत ते विचारले. 18-19चा अध्यक्ष कोण आहे, लाटविया आहे का हे विचारलेलं आहे आणि भारत याच्यामध्ये सामील होऊ इच्छितो का नाही हे विचारलेलं आहे. सो न्यूक्लिअर सप्लायर ग्रुप चर्चेत आला तर त्याच्या बेसिक वरती प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी विचारलेला दिसतो, त्याच्या स्टॅटिक वरती प्रश्न त्यांनी विचारलेला दिसतो.
मुद्दा होता की भारताला सदस्यत्व मिळावं का नाही. गेटिंग इट. सो समजून घेण्याचा प्रयत्न करा की प्रश्न कसे विचारले आपल्याला. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता या ठिकाणी ब्रिक्स शिखर परिषदांबाबत योग्य जोड्या लावा. ब्रिक्स ही आयोगाची आवडती संघटना आहे. ब्रिक्स बद्दल अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. ब्रिक्सच्या अनेक डिक्लेरेशनवरती प्रश्न विचारलेले आहेत. हा 2019 राज्यसेवा प्रिलिमला अगड बगड जोड्या लावायला प्रश्न विचारला जातोय. पण ब्रिक्स परिषदेचे आउटकम्स आणि त्याचबरोबर तुम्ही लक्षात घ्या ब्रिक्स परिषदेचं बेसिक्स, त्याची स्थापना कशी कशी झाली, साऊथ आफ्रिका कधी ब्रिक्समध्ये त्या ठिकाणी समाविष्ट झाला, ब्रिक्सची न्यू डेव्हलपमेंट बँक किंवा ब्रिक्सची बँक कधी स्थापन झाली, ब्रिक्सचे वेगवेगळे घोषणापत्र आहेत आणि रिसेंटली झालेली ब्रिक्सची परिषद, तर त्याच्यावरती प्रश्न बघा. 19चा प्रश्न 18 पासून त्यांनी सुरुवात केली. 18, 17, 16, 15, 14 अगड बगड जोड्या लावाला. आधी सार्क ही आवडती संघटना होती आयोगाची, पण सार्कच्या परिषदा आता उरी हल्ल्यानंतर त्या ठिकाणी भारतानं बहिष्कार टाकला, इतर राष्ट्रांनी पण बहिष्कार टाकला, त्यामुळे व्हायच्या बंद झाल्या. त्यामुळे सार्क परिषदेवरती आता प्रश्न येत नाहीत. मग आता इतर परिषदांमध्ये पर्टिक्युलरली ब्रिक्स आणि त्याच्यानंतर जर कुणाला प्रायोरिटी द्यायची असेल तर आसियान, याच्यावरती प्रश्न विचारला जातोय. त्यानंतर बघा भारताची युनोच्या मानवी हक्कांच्या संदर्भातील सर्वोच्च संस्थेवरती 1 जानेवारी 2019 पासून सुरू होणाऱ्या 3 वर्षाच्या कालावधीसाठी निवड झाली. बघा 2 चेक पॉइंट इथं आहेत या स्टेटमेंटमध्ये. नेक्स्ट, युनोच्या मानवी हक्क परिषदेच्या निवडणुकीत आशिया पॅसिफिक गटात सर्वाधिक मत 188 मतं ही भारतास मिळाली. इथं पण 2 चेक पॉइंट आहेत. भारत एशिया पॅसिफिक गटात आहेत का आणि भारताला किती मतं मिळालेली. आता तिसऱ्यांदा जर निवड झालेली आहे तर यापूर्वी ती निवड कधी कधी झालेली होती हे विचारलेलं आहे. दुसरी गोष्ट, जिनेवा स्थित मानवी हक्क परिषद म्हणजे ह्युमन राईट काउन्सिलचं मुख्यालय जे आहे तर ते कुठे आहे तर ते पण विचारलेलं आहे. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 आणि 6 असे 6 चेक पॉइंट्स या 3 स्टेटमेंटमध्ये विचारलेले आहेत. तुम्हाला लक्षात येतंय का निवड भारताची कशासाठी तरी झालेली आहे, तर त्या निवडीवरती त्यांनी प्रश्न विचारत असताना ते काय करतायत, त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्यानंतर बघा इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे. हे न्यायालय कायम जिनेवा येथे कार्यरत आहे. त्याच्या पुढे आलेले सर्व प्रश्न उपस्थित न्यायाधीशांच्या बहुमताने सोडवले जातात. न्यायाधीशांची निवड ही 6 वर्षाच्या कालावधीसाठी होते. निवृत्त न्यायाधीश पुनर्निवडणुकीस पात्र नसतात. सो कुलभूषण जाधव प्रकरण आणि त्याचबरोबर दलबीर भंडारी यांची तिथं न्यायाधीश म्हणून झालेली नियुक्ती, त्या कॉन्टेक्स्टमध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालय त्या ठिकाणी चर्चेत होतं. हेच आंतरराष्ट्रीय न्यायालय HRD पेपर 3 मध्ये जे राज्यसेवेचा अभ्यास करतायत तर त्यांच्यासाठी HRD मध्ये HR मध्ये ज्या आंतरराष्ट्रीय संघटना वेगवेगळ्या अभ्यासायला आहेत तर त्याच्यामध्ये सिलेबसचा पॉईंट म्हणून येते. गेटिंग इट. सो त्याच्यावरती कशा पद्धतीनं प्रश्न विचारलाय ते बघा. त्याचं मुख्यालय विचारलेलं आहे, त्याची कार्यपद्धती विचारलेली आहे, कालावधी विचारलेला आहे किती कालावधीसाठी आणि पुनर्निवडणुकीस पात्र असतात की नसतात. मग असं काहीतरी झालेलं आहे. भारतातले आत्ता कुठल्या तरी आंतरराष्ट्रीय संघटनेवरती 3 वर्षासाठी 5 वर्षासाठी म्हणून निवडून गेलेले आहेत तर त्या संघटनेचं बेसिक्स आपण बघणं गरजेचं आहे आणि आपण कंटेंट फोकस करताना अशाच प्रकारे जाणार आहे. बघा राष्ट्रकुलाबाबत खालील विधाने विचारात घ्या. स्थापना वर्ष विचारलेलं आहे. स्वतःची घटना आणि अथवा सनद नाही म्हणजे कार्यपद्धती विचारलेली आहे इथं. त्याच्यानंतर नव्याने स्थापन झालेला सदस्य रवांडा, नवा सदस्य आणि नुकताच बाहेर पडलेला सदस्य मालदीव. मी असाचा असा प्रश्न तुम्हाला दाखवू का, फक्त संघटना बदलते, अप्रोच तोच राहतोय. बघा दक्षिण पूर्व आशियाई संघटना स्थापना कुठं झाली आणि कधी झाली. गेटिंग इट. सिंगापूर हा संस्थापक सदस्य आहे की नाही, भारताचा त्याच्यात रोल काय आहे आणि आसियानचे आत्ताचे सदस्य काय आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. अजून एक प्रश्न या ठिकाणी, अजून एक त्याच लाईनवरती प्रश्न घ्या. बघा अरब लीग स्थापना वर्ष विचारलंय, इराक हा संस्थापक सदस्य आहे का नाही विचारलंय आणि सिरियाचं सदस्यत्व रद्द करण्यात आलेलं आहे का, म्हणजेच काय नुकताच बाहेर पडलेला देश. म्हणजे काय बघाल सध्या आंतरराष्ट्रीय संघटना ज्या चर्चेत आल्या, मगाचं एक ॲनालिसिस काय सांगतंय त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये जायचंय. आत्ताचं ॲनालिसिस आम्हाला काय सांगतंय की अशा काही आंतरराष्ट्रीय संघटना चर्चेत आलेल्या असतील तर त्याचा नुकताच सदस्य झालेला देश कोणता आणि नुकताच बाहेर पडलेला देश कोणता हेही आपल्याला बघणं गरजेचं आहे. बघा हा क्वेश्चन PSI पूर्व 2016चा आहे आणि हा आधीचा जो क्वेश्चन मी दाखवलाय तर तो राज्यसेवा पूर्व 2017चा आहे. सेम लाईनवरती क्वेश्चन आहेत
फक्त तिकडं अरब लीग आहे आणि इकडं राष्ट्रकुल आहे. कळतंय का? हे ॲनालिसिस समजून घ्या. हे ॲनालिसिस समजून न घेता फक्त माझंच पुस्तक लय भारी आहे, माझीच त्या ठिकाणी नोट्स चांगले आहेत, आपलं मॅगझिन फोकस करा मग सगळे प्रश्न मिळतील. अरे नाही बाबा, तसं नाही करून उपयोग. आपल्याला कशावरती काम केलं पाहिजे? आपल्याला आयोगाच्या अप्रोचवरती फोकस केला पाहिजे. तुम्हाला इंडिपेंडंट पण तयारी करता येईल याच्या माध्यमातून. गेटिंग इट? म्हणजे तुम्हाला मॅगझिन वाचत असताना मी मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलंय, कुठलंही मॅगझिन चांगलं किंवा कुठलंही मॅगझिन वाईट नाहीये, सगळेच मॅगझिन चांगले आहेत त्या ठिकाणी. गेटिंग इट? मुद्दा काय आहे तोच कोण लक्षात घेत नाहीये की त्या मॅगझिनमध्ये वाचन करत असताना मला काय वाचायचे आणि ते का वाचायचे, त्याच्या मागं ड्रायव्हिंग फोर्स माझा काय असणार आहे ते समजून आपण या अप्रोच सेशनच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करतोय. बघा इथं अगेन कॉमनवेल्थवरती अगेन क्वेश्चन रिपीट झालेला आहे. कॉमनवेल्थच्या बाबतीमध्ये पण लक्षात येईल, HR पेपर 3 मध्ये आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये कॉमनवेल्थ आहे. गेटिंग इट? सो बघा, अण्वस्त्र तंत्रज्ञान नियंत्रण नियम MTCR 2016 मध्ये भारत त्याचा सदस्य झालाय. मग आत्ता सदस्य किती आहेत, त्याच्यानंतर त्या संघटनेचा रोल काय आहे किंवा कार्यपद्धती काय आहे, तर त्या कार्यपद्धतीवरती त्यांनी प्रश्न, आणि हा सदस्य झाल्यामुळं भारताला काय करता येऊ शकणार आहे, वैमानिक विरहित विमानांच्या तंत्रज्ञान प्रसारावर नियंत्रण ठेवणं हा या गटाचा मुख्य उद्देश आहे का, किंवा भारताला त्याचा काय फायदा होणार आहे, या मुद्द्यांवरती प्रश्न विचारलेले दिसतात. अगेन योग्य विधानं किंवा अयोग्य विधानं, पण सेम लाईन्सवरती क्वेश्चन आहेत. त्यानंतर बघा, युरोपियन युनियन काय विचारलंय, मुख्यालय विचारलेलं आहे ब्रुसेल्स या ठिकाणी आहे का. ब्रिटन 1970 मध्ये युरोपियन युनियनमध्ये सहभागी झाला आणि युरोपियन युनियन, कोर्ट ऑफ जस्टिस आणि युरोपियन कमिशन या EUच्या उपसंस्था आहेत. म्हणजे परत इथं कार्यपद्धती विचारलेली आहे. बॅकग्राऊंड फक्त देतो म्हणजे कळेल. 2015 मध्ये एक घटनाच घडलेली होती, ती म्हणजे ब्रेक्झिट, ब्रिटनची युरोपियन युनियनमधून एक्झिट, आणि त्या ब्रेक्झिटच्या कंटेक्स्टमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. पण सगळ्यांनी फोकस केलेला होता ब्रिटन बाहेर पडलंय तर ती प्रक्रिया कशी होती. इथं काय विचारलंय, ब्रिटन सहभागी कधी झालेला होता. युरोपियन युनियनचं मुख्यालय विचारलेलं आहे. कोर्ट ऑफ जस्टिस आणि युरोपियन कमिशन या EUच्या उपसंस्था आहेत का विचारले. म्हणजे कशा पद्धतीनं प्रश्न फॉर्मॅट झालाय तर तो बघण्याचा प्रयत्न करा. गेटिंग इट? सो युरोपियन युनियनचा जरी विचार केला तरी HR पेपर 3 मध्ये मेन्सला आहे. बघा, युरोपियन युनियन शैलीवर आधारित कोणत्या गटाची स्थापना आशियानद्वारे नुकतीच करण्यात आलेली आहे. सेम लाईनवरती क्वेश्चन आहे. काहीतरी नवीन इनिशिएटिव्ह आसियानमध्ये घेण्यात आलं, त्याच्यावरती क्वेश्चन. सार्कच्या मंत्री परिषदेचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र कोठे स्थापन करण्याचे ठरवले आहे. ASO पूर्वला विचारलेला प्रश्न आहे. ओपेकचा सदस्य कोण नाही असं विचारलेलं आहे. ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज, कंटिन्युअसली चर्चेत येणारा हाही मुद्दा आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी जास्त झाले की हा मुद्दा चर्चेत येतोय. बघा, ब्रिक्सच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेवरती प्रश्न मगाशी मी उल्लेख केलेला होता. ब्रिक्स बँकेवरती प्रश्न, त्याच्यावरती विचारलेला हा प्रश्न आहे. बघा, आफ्रिकन राज्यांच्या समुदायामध्ये नव्याने प्रवेश आला का, तोच मुद्दा, नव्यानं समाविष्ट झालेला देश. आपण फक्त वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांमधले डॉट्स कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. सिंगल लाइनर क्वेश्चन पण कसे येत आहेत बघा, स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन पण कसे येत आहेत बघा. G20 शिखर संमेलन चीनच्या कोणत्या शहरात आयोजित करण्यात आलेले होते. आता भारताचं असं नाही विचारणार, कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं. पण त्याच्या पलीकडे जाऊन G20 वरती प्रश्न विचारले जातील. गेटिंग इट? त्यानंतर बघा, ब्रिक्स ARP ची स्थापना, अगेन ब्रिक्समध्ये काहीतरी नवं स्थापन होतंय, त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. गेटिंग इट? सो सांगायचा मुद्दा या ठिकाणी काय आहे, याच्यातून ट्रेंड आणि ॲनालिसिस आपण करायचं म्हटलं तर आपल्याला काय या ठिकाणी बघता येऊ शकतं. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि चर्चित आंतरराष्ट्रीय संघटना या घटकावरती असे प्रश्न विचारले जातात. एकतर आंतरराष्ट्रीय स्तरावरती घडणाऱ्या महत्त्वाच्या घटना आपल्याला बघणं गरजेचं आहे. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारे सत्ता बदल, पर्टिक्युलरली याच्यात काय बघणार आहे आपण, भारताचे शेजारील राष्ट्र, भारत आणि इतर देशांमध्ये होणारे सामंजस्य करार, लेमॉ करारावरती आलाय ना प्रश्न. विविध आंतरराष्ट्रीय परिषदा, जसं की ती सायबर स्पेस परिषदेवरती प्रश्न आला, आणखी काही परिषदांवरती प्रश्न आलेले आहेत. पंतप्रधानांचे परदेश दौरे, कारण अल्टिमेटली तुम्हाला लक्षात येईल की त्या परदेश दौऱ्यांमध्येच परिषदा वेगवेगळ्या होत असतात, त्या परदेश दौऱ्यांमध्येच वेगवेगळ्या प्रकारचे सामंजस्य करार होत असतात. चर्चेत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटना आणि त्या संघटनेशी संलग्नित माहिती किंवा त्या संलग्नेशी संघटनित स्टॅटिकचे जी काही इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावरती विचारले जाणारे प्रश्न. उपयुक्तता कुठे आहे,
राज्यसेवा प्रिलिमला आहे, राज्यसेवा मेन्सला मी मगासपासून उल्लेख केला, सामान्य अध्ययन पेपर 3ला मेन्ससाठी आहे आणि पेपर 4ला पण इकॉनॉमीमध्ये पेपर 4साठी त्या ठिकाणी आहे किंवा सायन्स अँड टेकसाठी आहे. आता आपण NSG, MTCR हे सगळे मुद्दे बघितले, हे तिकडं सायन्स अँड टेकला पण त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. गेटिंग इट. सो हा एक अप्रोच आहे. आता फक्त यातला अजून एक मुद्दा राहतोय, तर तो म्हणजे त्या ठिकाणी असं PSIच्या प्री आणि मेन्सचं काय, तर त्याचा एक सेपरेट व्हिडिओ जो आहे तर तो मी त्या ठिकाणी बनवेन, ज्याच्यात या 13 उपघटकांमध्ये प्री आणि मेन्स म्हणजे उपघटकाचं अनालिसिस नाही करणार, पण फक्त आत्ता जी ही ट्रेंड आणि अनालिसिसची PPT दाखवली त्या पद्धतीने आपल्याला प्रिलिममध्ये या उपघटकाचा काय वापर आहे आणि मेन्समध्ये या उपघटकाचा काय वापर आहे हे आपण बघणार आहोत. वापर दोन्हीकडे पण होणार आहे, पण काही उपघटकांमध्ये आपण अजून डिटेल जाऊ शकतो. जसं की कम्प्युटर आणि IT प्रश्न आहे, तर त्यात एखादा करंट रिलेटेड प्रश्न विचारला जातोय, तर ते थोडंसं आपण बघण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. सो हे इन जनरल होतं आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि चर्चित आंतरराष्ट्रीय संघटना या विषयावरती चालू घडामोडीच्या या पहिल्या उपघटकावरती विचारलेल्या प्रश्नांचं एकंदरीतच अनालिसिस. अशा पद्धतीने आपल्याला 13 उपघटक बघायचे आहेत आणि पॅरलली आपल्याला कंटेंटवरती पण फोकस करायचा आहे. सो भेटूयात पुढच्या टॉपिकच्या ट्रेंड अनालिसिससह आणि त्याचबरोबर त्याच्या अप्रोचसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. बाय बाय.